नमस्कार, जय जिनेंद्र. कांडगावातील अद्भुत वारसा पार्श्वनाथ भगवंतांची पुरातन मूर्ती. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कांडगाव हे गाव साधं, शांत आणि धार्मिक परंपरांनी नटलेलं आहे. या गावात अलीकडं एक अत्यंत विलक्षण धार्मिक वारसा प्रकाशात आलेला आहे. श्री अशोक बन्ने यांच्या घरी भगवान पार्श्वनाथांची एक प्राचीन मूर्ती पाहायला मिळाली. ही मूर्ती नेमकी किती जुनी आहे याचा ठाव नाही, परंतु किमान 3 पिढ्यापासून बन्ने कुटुंबात पूजली जात असल्याचे सौभाग्यवती बन्ने यांनी सांगितले. विशेष म्हणजे या गावात आज एकही जैन धर्मीय घर नाही, तरीही मूर्ती लिंगायत समाजातील कुटुंबाकडून अत्यंत श्रद्धेने पूजले जाते. दररोज सकाळी भगवान पार्श्वनाथांचा जलाभिषेक केला जातो. अभिषेकानंतर धूप दीप लावून भगवानांच्या चरणी प्रार्थना केली जाते. घरात कोणतेही मंगल कार्य असले तरी भगवान पार्श्वनाथांचे दर्शन घेतले जाते. ही सातत्यपूर्ण पूजा आणि निष्ठा पाहून गावातील लोकसुद्धा प्रभावित झालेले आहेत. भगवान पार्श्वनाथ हे जैन धर्मातील 23वे तीर्थंकर असून ते जैन धर्मातील एक अत्यंत पूजनीय असे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अहिंसा, संयम, करुणा आणि क्षमा या तत्वांचा प्रचार केला. त्यांच्या मूर्तीचे विशेष लक्षण म्हणजे डोक्यावर सर्पफणा असलेले चिन्ह. पार्श्वनाथ भगवानांनी लोकांना शिकवले की खरी पूजा म्हणजे आत्म्याचे शुद्धीकरण. त्यांच्या शिकवणीतून शांतता, सहिष्णुता आणि परस्पर आदर यांचा संस्कार समाजामध्ये रुजलेला आहे. कांडगावातील श्रद्धेचा अद्भुत संगम पाहायला मिळाला. कांडगावात जैन समाज नसतानाही ही मूर्ती टिकून राहिलेली आहे. हे जणू धर्म सौहार्दाचे प्रत्यक्ष दर्शन आज पाहायला मिळाले. लिंगायत कुटुंबाकडून जैन तीर्थंकरांची नित्यपूजा होणे म्हणजे धर्म आणि मानवता यांचा संगम सुंदर प्रकारे त्या गावात झालेला आहे. गावातील अनेक लोक या घराला पार्श्वनाथांचे घर म्हणतात. सणासुदीच्या दिवशी काही श्रद्धावान लोक दर्शनासाठी येतात. मूर्तीचे शांत तेजस्वी रूप पाहून अनेकांना मनामध्ये भक्तिभाव निर्माण होतो. गावातील वयोवृद्ध सांगतात की पूर्वीच्या काळी आमच्या वडीलधाऱ्यांनी ही मूर्ती अत्यंत पवित्रपणे जपलेली आहे. काही वेळा संकटाच्या काळातही घरातील व्रतीजनांनी भगवानांच्या चरणी प्रार्थना केली आणि संकट टळलेले आहेत. धार्मिक एकतेचे जिवंत उदाहरण म्हणून याकडे पाहावं लागेल. भारतभूमी ही विविध धर्म, पंथ आणि परंपरांचा संगम आहे. कांडगावातील पार्श्वनाथ मूर्ती ही त्याचाच एक दुसरा पुरावा, एकतेचा पुरावा, जिवंत पुरावा आपणाला पाहायला मिळतो. भगवान पार्श्वनाथांची जैन मूर्ती जैन धर्माची असली तरी तिची पूजा करणारे बन्ने कुटुंबीय लिंगायत परंपरातील आहेत आणि ही गोष्ट आजच्या काळात मानवतेच्या आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांना अधिक बळ देणारी आहे. कांडगाव तालुका करवीर हे गाव आता केवळ एक सामान्य गाव राहिलेलं नाही, तर ते एक धार्मिक ऐक्याचे प्रतीक बनलेलं आहे. भगवान पार्श्वनाथांची मूर्ती हे केवळ दगडी रूप नसून ती श्रद्धेची, सहिष्णुतेची आणि आध्यात्मिकतेची मूर्ती आहे. अशोक बन्ने कुटुंबाने जपलेला हा वारसा येणाऱ्या पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. अशा मूर्तींचे अस्तित्व आणि तिची उपासना आपणाला एकच संदेश देते. धर्म वेगळे असले तरी भक्तीचा मार्ग एकच असतो, तो म्हणजे प्रेम, श्रद्धा आणि आत्मशांतीचा मार्ग. या गावाला भेट देण्याचा योग आमचे सन्मित्र अरुण जनेश्वर पाटील चिंचवाड यांच्यामुळं हा योग जुळून आला. या भेट देण्यामध्ये आमच्या सौभाग्यवती रुपाली चौगुले, संजय चौगुले, श्री बब्बर चौगुले शिर्टी, पल्लवी मगदूम, स्वप्नाली चौगुले, सुजाता चौगुले, कमल बेडक्याळे, पद्मश्री मगदूम, अंजली बेडक्याळे यांनीही
अष्टक पूजन आणि दर्शन करून त्यांनी पुण्यलाभ करून घेतलेला आहे. थोडक्यामध्ये या कांडगावच्या पार्श्वनाथ तीर्थंकरांची माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजकुमार चौगुले, चिंचवाड. धन्यवाद.